नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार। बघा मी आता आले बाजारातून आले आता मी अशी बाजारातून आले पिशवी टिकविली। असा जर पाऊस झाला म्हणता आता आज तशी थोडा कमी झाला, नुसता बघा पाणी पाणी केले चौकड बघा माता बहिणीनं। लई पाऊस आला बघा, लई माळ व पिशवी टिकविली भाजी निसायची बघा। आज बाजार आणला, माळव लय महाग होतं। हे पपया आहे ते एकदमच घेतल्या बघा, दिल्या जरा स्वस्त। सगळं माळव होतं, केळ बी भारी मिळाले सगळं। हे बाजारातून आलेच पाऊस चालू झाला बाबा, लय पाऊस आला। त्यामुळे पपई कशाने खाल्लेली असं झाडाला कशाने तरी खाल्लेली आहे पपई। या तर पपई खायला बघा, बघू आपण कसली आहे पपई, तर गोड आहे का कशी आहे बघू आपण पपई। बघा अशीच खाऊया काढू। माता बहिणीनं तुमच्या इकडे पाऊस आहे का? लय पाऊस पडायला बघा, इथं तर लय कामाच्या बाहेर पाऊस आहे बघा। वाटत होतं वाटत भिजते का की काळ भंगार आभाळ आलेलं होतं नुसतं, लय आभाळ। आता पिशवी टिकविली आणि माळवा असं काढावं म्हणलंय, लगेचच आलं बाबा धुवत आहे। पपई तर गोड आहे, ते आजीनं पैसे घेतले 50 रुपये ह्याचे पपईचे एवढ्या। म्हणल्या गोड नाही निघली तर काय शपथ वाहू का काय लय होतं। नाही म्हणलं आजी द्या मला घ्यायचे म्हणून पपई। तर या माता बहिणीनं पपई खायला या, चिरायला वरी भांडी घासली सगळी, काय थोडी राहिली ती घासली आज भांडी सगळी सकाळी बघा माता बहिणीनं। ती घर धुयचं एक राहिले, कपडे काय धुतली काल होतं बरं, जरा काल बरं उघडलेलं होतं। आज बघा कसं चालू झालं, ते आज सकाळी कोणतरी म्हणजे यायचं नाही दुपारून येणे। हाय बघा गोड बाजारात त्या आजीपाशी पपया एकदम घेतलेले मोठ्या। बाजारात स्वस्त काय मिळाले सांगतो तुम्हाला। आज भाजी 20 रुपयाला पिंडी होती, कसली बी भाजी स्वस्त नव्हती आज। आणि ककडी बटाटे महाग मिळाले, तर लवकर जातो आम्ही। उशिरा गेलो तर पुन्हा काय सवड नसती दाजीला, त्याच्यामुळे लवकर। चांगली पपई मस्त गोड आहे। ते आजी म्हणल्याच होत्या तू खाल्ल्यावर म्हणशील गोड आहे। हे खाल्ल्यामुळं काय होतंय, शरीरात कॅल्शियम कमी असलं बरोबर होतंय, व्यवस्थित राहते, त्याच्यामुळं खावं लागतंय। मला डॉक्टरने एकदा सांगितलं होतं 10 वर्षाखाली खात जावा तुम्ही। म्हणते गाणं म्हणते तुमच्यासाठी आता नवरत्न बी आले जवळ आले, आता आणि 2 दिवस राडा आहे बायांचा कामाचा। पण जसं होईल तसं बायाने काम करावं बघा। आमची तर एक लेकर वाढले, बारीक बारीक लेकर आहेत, ते म्हणले काय करावं लेकरच राहीना, ती कुठं जावं कपडे धुवायला, घरी पाणी पुरत नाही। देव रुसतो का म्हणलं तुमच्यावर? रुसत नाही, जसं असेल तसं काम करा म्हणलं। कारण नदीला जावं, वरून अचानक लोंढा येतोय, घरी जावं लेकर अंगावर पडायला त्या बिचारीच्या। म्हणलं तुम्ही दमाने जसं होईल तसं करा म्हणलं, जसं होईल तसं। देव रुसत नाही म्हणलं कोणावर। मन निर्मळ सगळं निर्मळ आहे। सगळ्या सणात सण कोणचा निर्मळ आहे? दसराच निर्मळ होते, पण जरा जमाने कमी जास्त लेकर वाढीला आहे। काय करेल बिचारे लेकर असल्यावर?
म्हणते गाणे एक माता बहिणीनं मी आजारी होते 7-8-9 वर्षाखाली इतके आजारी होते लय आजारी होते एक दिवशी आता सांगणार आहे मी का आजारी होते किती आजारी होते पुन्हा डॉक्टरकडे ट्रीटमेंट होती ती सांगणार आहे पण वेळ आहे थोडा त्याला मी म्हणते गाणं आंबाबाईचं म्हणते आता आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख माता बहिणीनं माझं लय डोकं दुखत होतं बघा लय म्हणजे कामाच्या बाहेर किती दवाखाना केलं काय केलं काहीच नाही परडी घेते म्हणलं 5 मिनिटात मेंदू हलका झाला माझा 3-4 वर्ष जड झालेला मेंदू किती घेते म्हणलं हातावर परडी गेली का मग मेंदू जायला म्हणून ती गाणं मी तयार केलं कोणचं आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख बाई दुखत होत गडोक माझं दुखत होत गडोक आंबानं दिला मला टोप आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख केली रोगाची पारख माझी दुखत होती गहिरडी माझी दुखत होती गहिरडी आंबान दिली मला परडी आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख केली रोगाची पारख आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख माझा दुखत होता ग हात माझा दुखत होता ग हात आंबान दिला मला पोत आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख केली रोगाची पारख केली रोगाची पारख माझी दुखत होती गमान आंबान दिला मला बाणे आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख येडबाई माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर केली रोगाची पारख पुन्हा गगन गोत परडी हातावर घेतल्यावर काय बघितलं ती गणगोत दुखत होत तर कोणी नाही आलं परडी घेतल्यावर जरा सगळं व्यवस्थित झाल्यावर आई अंबाबाई आपल्या घरी आल्या नंतर आणि पुन्हा बी लय कहाणी कथा झालेले पण एक वस्तू आता मी सांगणार थोडासा टाइम सांगणार सगळी त्रास झालेला आम्हाला इकडून म्हणजे दाजीच्या नातेवाईकांनी लय त्रास दिला उगाच लय तर माता बहिणीनं कुठवर आले काम तुमची बघा माझं आता सुरुवात करायची आता जे बाजार आणलाय राहिलेली भांडी थोडी ती घासायची ती आणि ती घर आता धुवून घ्यायची थोड्या दाजी जेव्हा येते लवकर स्वयंपाक करून ठेवते घर धुवून घ्यायचे पाठ करा तर नमस्कार माता बहिणीनं बघा सगळ्यांना पाया पण येते